नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 8, कर्ण 12. श्रीकृष्ण निघून गेला. माझ्या जीवनाचा राजचषक आपल्या चरणांनी लवंडून, माझ्या भवितव्याचा त्यातील दुग्धरस कसा तरीच ओघळवायस लावून. समाधान एकच होतं की हा राजचषक त्याच्या पुण्यपावन चरणांनी लवणला जात होता. माझा जन्मवृत्त मला त्याच्याकडून समजलं होतं. माझा जीवनाचा रहस्य भेद करून त्याच सहजपणे तो रथातून निघून गेला होता. ज्या सहजतेने गोकुळात तो गोपालांसह गायी चारण्यासाठी गोवर्धन पर्वताच्या उतरणीवर गेला असेल. मी मात्र संपूर्ण अस्वस्थ झालो होतो. एक राजकीय मुत्सद्दी म्हणून आलेल्या त्याच्या प्रलोभनांना बळी पडायचं नाही यासाठी मी त्याला नकार दिला होता. पण पण मीही एक माणूसच होतो. कुणाला आपल्या जीवनाची एवढी घोर विवंचना निस्पंद ठेवील? काय दोष होता माझा की मार्ग चुकलेल्या रानव्याघ्रानं मेंढरांच्या कळपात वाढावं तसं मी जीवनभर वाढावं? मी जीवनभर सूर्यपुत्र असूनही लक्ष लक्ष नगरजनांचे हृदय फोडणारे धिक्कार मान खाली घालून मला सहन करावे लागले होते. पेटत्या पलित्यासारखं मन घेऊन जीवनभर सुसाट धावत जगावं लागलं होतं. हिमालयात जन्म पावणाऱ्या गंगेचं मधुर जल सागराला मिळताच क्षारमय होऊन जातं, तसंच माझं जीवन नव्हतं काय? आता उगमस्थानाच्या धवल हिमालयाचा काय उपयोग होता? मी दिव्य कुलातील आहे. माझी परंपरा श्रेष्ठ आहे. माझे पूर्वज पराक्रमी होते, मान्यवर होते. या ठिसूळ चंदन काष्टाला उगाळून मला आता काय मिळणार होतं? हस्तिनापुरातील राजचौकात उभं राहून कंठशोष करून जरी आज मी ओरडलो असतो की मी क्षत्रियच आहे, मी हीन नाही, तुच्छ नाही, क्षुद्र नाही, तरीही त्यावर कुणाचा विश्वास बसला असता काय? माझ्या जीवनाच्या या फरफटीला उत्तरदायी कोण? अंतरंगात दाटलेले हे विफल जीवनाचे असह्य कड कुणाला दाखवायचे? कुणासाठी मी युद्धात उतरणार होतो? भवितव्याला भुलवीत खोट्या आदर्शांना उराशी कवटाळत कुठवर धावायचं? जुनं सर्व उधळलं होतं, नष्ट झालं होतं. जे काही नवं होतं ते सापडत नव्हतं. भलत्याच मार्गानं धावत जाताना माझ्या जीवनाची अश्वनदी आता संभ्रमाच्या निषाद पर्वताला थडकून मध्येच थांबली नव्हती काय? दाटणारी पाण्याची कोंडी क्षणाक्षणाला अधिकच दाटत नव्हती काय? केवळ मरेपर्यंत जगणं याशिवाय जीवनाला कसला अर्थ उरला होता काय? उभ्या ठाकलेल्या पर्वतप्राय समस्यांना तोंड द्यायला ज्यावेळी मी आत्मनिर्भरपणे सिंहाच्या धैर्यानं सावध चित्तानं उभं राहावं, नेमक्या त्याच वेळी हे विचार वैविध्य मला पोखरू लागलं होतं. कुठला एकही भाव असा सापडत नव्हता की जिथं अंतरंगातील संघर्ष मिटावा. सगळीकडं केव्हाच विचारांची साचलेली डबकी, तीच ती पुरातन, तीच ती माझी मलाच किळसवाणी वाटणारी, स्वत्वाला हरण करणारी, सामर्थ्यहीन, शक्तिहीन, विक्रमशून्य, आत्मविस्मृत, आत्मघातकी ठरणारी, द्रौपदीच्या घोर अवहेलनेची, पांडवांच्या द्वेषाची, अर्जुनवधाच्या प्रतिज्ञेची. काय करावं? कुठं जावं? पश्चिम क्षितिजावर दृष्टी टाकून जगाला कोट्यवधी वर्ष उजळणारा माझा पिता तरी मला काही आत्मधैर्य देईल काय म्हणून मी डोंगराकडे पाहिलं. हस्तिनापुराला कवटाळणारी त्याची तप्त किरण मला स्पष्ट सांगत होती, कर्ण, धैर्य सोडू नको. धुळीत पडला तरी हिरा काही काळ्या अंधाराची किरण परावर्तित नाही करत. तुझ्या शरीरात असलेलं माझं सुप्त तेज एक दिवस जगाला दिपवून टाकील. सर्वांचं नेतृत्व करीत मानानं तू मिरवशील. साक्षात श्रीकृष्ण तुझ्यासमोर नतमस्तक होईल. त्यासाठी एकच कर, आत्मसंभ्रम टाळ, द्विधा मनस्थिती फेकून दे. तुझ्यासाठी एकचित्त होण्याचा केवळ एकच मार्ग आहे, कुरु म्हणून लढणं. झपाझप पावलं उचलीत राजवाड्याकडे परतताना माझ्या मनाचे सर्व विभ्रम शांत झाले. आपण सूर्यपुत्र आहोत
ही एकच जाणीव सर्वांगावर हर्षाचे रोमांच फुलवीत होती. संध्याकाळ होत आल्यानं कडेच्या गर्द वृक्षाच्या पर्णझडीत रातकिडे किरकिरत होते, पण त्यांच्या किरकिरण्यामुळंच आता मनाला अस्वस्थपणा जाणवत नव्हता. रातकिडेच काय, पण सारं जग उलट उभं राहिलं तरी त्याची क्षित्यता उरली नव्हती. प्रत्येक पावलागणी गतजीवनातल्या ठळक प्रसंगाचा अर्थबोध होत होता. माझं शरीर अनेक प्रसंगी का तप्त झालं होतं? मला अर्घ्यदानाची ओढ का होती? अंगावर कवचकुंडलं का होती? संकटांपूर्वी संकेत देण्यासाठी ती का निस्तेज पडत होती? सर्वांगाचा वर्ण हिरण्यमय कसा होता? या सर्व रहस्यांचा भेद श्रीकृष्णाच्या मुखातून झाला होता. माझे पाय युधिष्ठिर का निरखित होता? इंद्रप्रस्थातील राजवास्तूच्या भिंतीवर अर्थपूर्ण चित्र कुणाचं होतं? राजमाता कुंती देवीनी माझ्या विवाहात भेट का पाठवली? या सर्व घटनांची अर्थपूर्ण संगती लागत होती. आणि तरीही जीवनाच्या घोर फसवणुकीनं मनाचे तट त्यामुळं आता थरकत नव्हते, विव्हळत नव्हते. उलट सूर्यपुत्र या जाणीवेनं मृत्यूलाही पायदळी तुडवून त्याच्या मस्तकावर उभं राहण्या इतकं मन निर्धारी झालं होतं. आता संभ्रम नव्हता, किंकर्तव्यता नव्हती, गोंधळ नव्हता. एकच मार्ग, एकच दिशा, महायुद्धाला तोंड देणं. राजवास्तूत येताच 5 सोनेरी कुंभ आनंदातिशयानं कवेत दामटून टाकले. सवयीप्रमाणे शोन म्हणून हाक घातली. तो नव्हता. असता तर मी त्याला सांगितलं असतं, तुझी कवच कुंडलांसाठी असलेली तक्रार मी केव्हाच दूर केली आहे. आणि आता तर नात्याचे बंध तोडूनही मी खराखुरा सुतपुत्र झालो आहे. मी सुतपुत्र आहे, सूर्यपुत्र आहे, कुरु आहे, पण पांडव नाही. कर्ण आहे, पण कौंतेय नाही. शोना, तुझा बंधू कर्ण आहे. शोनाला घातलेली साद ऐकून सेवेत तत्पर असलेली वृषाली मात्र कक्षात आली. काय हवंय? तिनं आपुलकीनं विचारलं. काही नको. कुणाकडूनही मला आता खरोखर काहीच नको होतं. मन तृप्तीनं, कृतार्थतेनं, धन्यतेनं दुथडी भरून नुसतं ओसंडत होतं. त्या भाववर्षावात मी नाहून निथळून निघत होतो. एकच अडचण होती. घटलेल्या घटनेतील एक अवक्षरही राधामाता, वृषाली, सुप्रिया, माझे पुत्र कुणालाही सांगता येणार नव्हतं. काही असीम आनंदाचे क्षण असे विचित्र असतात की जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांनाही त्यातील एक कण सुद्धा उचलून देता येत नाही. वृषाली, आज मला खूप खूप अपूप खायचे आहेत. तुझ्या हातचे नाही, राधा मातेच्या. मी तिला माझी इच्छा सांगितली. ती आश्चर्यानं माझ्याकडं पाहत म्हणाली, का आज एवढा कसला आनंद झाला आहे अंगराजांना? तूच सांग. तुझा सुदामन जिवंत होऊन आता पुन्हा तुझ्या समोर उभा राहिला तर तुला केवढा आनंद होईल? मग तेवढाच आनंद झाला आहे मला. कशामुळं ते विचारू नकोस. राजकुमारी दुश्शला देवीनं तुला माझ्याविषयी विचारलेला प्रश्न जसा तुला कधी सांगता आला नाही, तसंच या आनंदाचं कारणही मला नाही सांगता येणार. मी गवाक्षातून बाहेर पाहत तिला म्हणालो. पौर्णिमेचा तोच टिपूर चंद्र आकाशात उभा होता. त्याच्या चंदेरी प्रेमाचं दान देऊन गंगा मातेचं पात्र तळपत होतं. किती अनंत काल ते तसंच तळपत आलं होतं आणि पुढं तळपणार होतं याचा विचार करताना मला उत्तर सापडत नव्हतं. अपुपांची तयारी करण्यासाठी वृषाली निघून गेली. जाताना इंगुदीचं तेल घालून कक्षातील सर्व समयात तिनं स्वतः पली त्यानं उजळल्या होत्या. माझ्या जीवनाच्या भावकक्षाही तिनं अशाच आयुष्यभर प्रेमाच्या पवित्र समया उजळवल्या नव्हत्या काय? मी सूर्यपुत्र आहे असं तिला मी कवेत घेऊन सांगितलं असतं तर पतीच्या मानानं आपल्या हीनतेच्या जाणीवेनं त्या हळव्या स्त्रीचं हृदय भंग पावलं नसतं काय? तिनं एका सारथ्यावर प्रेम केलं होतं, सूर्यपुत्रावर नव्हे. काही वेळ मौन हेच किती महान कार्य साधतं. अपुपांचं आखंड भोजन करून सुप्रियनं दिलेला तांबूल मुखात घालताना मन, शरीर सर्व कसं हलकं झालं होतं. जीवनाची कोंडी फुटली होती. वृषालीजवळ होतं ते अनेक रम्य स्मृतींचं साक्षीदार असलेलं माझं उत्तरीय तिच्याकडून मागून घेऊन ते अंगाभोवती लपेटीत चांदण्यात भटकण्यासाठी राजवाड्याबाहेर पडलो. दूरवर
युद्धशाळेच्या दिशेनं लोखंडी थाळीवर लाकडी दंडानं आघात करून रात्री सेवक द्वारपालानं पहिल्या प्रहाराच्या घटकांचे दिलेले टोल स्पष्टपणे ऐकू येत होते. चांदण्यात निथळलेलं चंदेरी हस्तिनापूर शांत होतं. गजशालेतल्या कुठल्या तरी हत्तीचे सुळे आतल्या लाकडी खांबांवर आपटल्यामुळं ऐकू येणारी खटखट, घोड्यांची चुकार फुरफुर आणि रवंत करणाऱ्या गायींनी गवतातील कीटक मानेवर चढताच मानेला दिलेल्या झटक्यामुळं होणाऱ्या घंटांची अस्पष्ट खनखन याशिवाय कसलाच ध्वनी ऐकू येत नव्हता. धावत जाऊन शोनानं जिथून एक मांजरीचं पिल्लू राजमाता कुंती देवींच्या रथाखाली सापडू नये म्हणून उचललं होतं ते ठिकाण आलं. आज शोण नव्हता, ते पिल्लू नव्हतं. राजरथही दुर्योधनानं उद्ध्वस्त केला होता. होतो आम्ही दोघं, राजमाता आणि मी, त्या विदुरांच्या पर्णकुटीत श्रीकृष्णाबरोबर आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करीत बसल्या असतील. गोपालात राहिल्यामुळं कण्या खाण्याची आवड असलेल्या श्रीकृष्णानं आज आतेला त्याच कण्या शिजवायला सांगितलं असेल. विदुर आग्रह करून त्याला वाढत असतील. सर्व चित्र माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभं राहताच आज ते ज्याला ऐकवावं तो शोण सांगाती नाही ही उणीव फार प्रकर्षानं अस्वस्थ करू लागली. राजमार्गावरून पुढं चालू लागलो. अशोक, आम्र, शाल, पिपल अशा अनेक वृक्षांनी चांदण्याला थोपवून धरून धरतीची उत्सुकता ताणली होती. काही झरोक्यातून निसटलेल्या गोल गोल चंद्रकिरणांनी मात्र राजमार्गावर विलोभनीय रांगोळी चितारली होती. ती पाहताना दिग्विजयाहून परतल्यावर नगरजनांनी केलेल्या प्रेमवर्षाचा दिवस आठवला. पण त्यानं मन उचंबळून आलं नाही, येणारही नव्हतं. कीर्ती, प्रतिष्ठा, गौरव हे क्षणाचे बुडबुडे आता काही मन मोहू शकत नव्हतं. युद्धशाळा आली. तिच्या द्वारात उभं राहताच आतील तो चौथरा दिसला, ज्यावर चढून हात उंचावून मी सूर्यदेवांना गुरु मानलं होतं. ज्या चौथऱ्याजवळ अर्जुनाच्या आणि माझ्यामध्ये एका भुजंगाचं वेटोळं पडलं होतं, ज्यावर असंच बसून एक पेंढा भरलेला पक्षी वृक्षाला टांगून शोणानं धरलेल्या पलित्याच्या प्रकाशात त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या पानानं टिपल्या होत्या. शेवटी नगराबाहेर आलो. ज्या ठिकाणी गुरु द्रोणांनी स्पर्धेचा आखाडा उभारला होता ते भव्य पटांगण आलं. क्षणभर तिथं थांबताना त्या स्पर्धेच्या दिवसाच्या स्मृतींची पाखरं मनात डोकावून गेली. ते अनेक शस्त्रास्त्रांचे आखाडे, ते प्रवेशद्वाराबाहेर तळमळत उभं राहणं, ते प्रेक्षकगणांचे हर्षोद्गार, अर्जुनाचा लक्षभेद, टाळ्या, ते शोणाचं कळकळीचं सांगणं, तमाल वृक्षावरची ती पत्र पक्षी, पायदळी तुडवली गेलेली नीलकमलांची माला, सुतपुत्राच्या धिक्कारानं दुमदुमलेलं भावनाशून्य पोकळ आकाश, सगळं स्पष्ट दिसत होतं. पण मनावर ते कोणताही परिणाम आता करू शकत नव्हतं. असली भावचित्रांची रांगोळी कोरून घ्यायला मनाचं अंगण आता रिकामं नव्हतं. तिथं होतं दाटलेलं महायुद्ध. मध्यान रात्रीच्या समयी गंगा किनारी आलो. आकाशातला चंद्र ऐन माथ्यावर आला होता. गंगेच्या पात्रातील दुसरा चंद्र पाहून काळवंडलेल्या त्याच्या मुखावर काळा डाग दिसत होता. भुरके ढग मध्येच त्याला वेढीत होते. एका पसरट पाषाणावर बसलो. राधा मातेनं दिलेली दंडातील चांदीची पेटी काढून हलकेच ती गंगेच्या पात्रात सोडून दिली. ती चिमुकली पेटी जललहरींवर हिंदोळे खात दूर दूर जाऊ लागली. दृष्टी पलीकडं. गंगेला ती विचारणार होती, सांग, तुझ्या जललहरींची संख्या अधिक आहे की माझ्या स्वामींच्या जीवनातील मी पाहिलेले भावप्रसंग अधिक आहेत? तिला हात उंचावून निरोप देऊन राजवाड्याकडे परतलो. शांत चित्तानं माझ्या सोमवंशीयाच्या प्राचीन गाढ वास्तूत झोपी गेलो. कर्ण 13. हत्तींच्या अविरत चित्काराने सकाळी जागृत झालो. तेव्हा गवाक्षातून बाहेर पडताना चारी दिशांना देशोदेशींच्या विराट सेनांचे हस्तिनापुराभोवती पडलेले तळ दिसले. दुर्योधनाच्या तत्परतेचं आश्चर्य वाटलं. पांडवांच्या शोधासाठी पेरलेल्या दूतांना परस्पर तातडीचे संदेश पाठवून त्यानं देशोदेशींचे अनेक सैनिक आपल्या पक्षाला कुशलतेनं वळवून घेतले होते. मगध, मद्र, चेदी, अवंती, कुलिंद, सिंध, कलिंग बहुसंख्य देशांचे ध्वज हस्तिनापुराभोवती मंडलाकृती उभे होते. त्यात द्वारकेचा गरुड ध्वज कुठंच दिसत नव्हता.
दुर्योधनाला यादवांचं महत्व पटलेलं नसावं. त्याचा भ्रम दूर करून त्याला प्रथम द्वारकेला पाठवावा म्हणून तसाच कक्षाबाहेर पडलो. अमात्य, पितामह, संजय काका, दुःशासन, मामा, जयद्रथ सर्व आपापल्या कामात व्यग्र असलेले दिसले. सर्वांना दुर्योधनानं खाल्ल्या अन्नाला जागण्याचं आव्हान केलं होतं. राजनिष्ठेनं प्रेरित झालेले ते महान योद्धे आपापल्या सेनापतकांची पाहणी करत होते. कुणीही टाळाटाळ करीत नव्हतं, भयग्रस्त दिसत नव्हतं. युवराज, महायुद्धाची तयारी पूर्ण करताना तू यादवांकडे कसं काय दुर्लक्ष केलं आहेस? दुःशासनाला देशोदेशीहून आलेल्या सैनिकांना अन्न पुरवठा करण्याच्या सूचना देणाऱ्या दुर्योधनाला मी विचारलं. नाही कर्ण, मी त्या कृष्णाकडे कदापही जाणार नाही. तो ताठ उभा राहत म्हणाला. आता तुझ्या इच्छेचा प्रश्न नाही, हस्तिनापुराभोवती एकत्र झालेल्या या अफाट सेनेचा हा प्रश्न आहे. तुला द्वारकेला जावंच लागेल, दुर्योधन म्हणून नव्हे, या अफाट महायुद्धाचा नियोजक म्हणून. कर्ण हा तो तुझं मी काही ऐकणार नाही. या युद्धासाठी तुला माझी आवश्यकता असेल तर तुला द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाला आपल्या पक्षाकडे उभा केलाच पाहिजे. श्रीकृष्णाला, त्याच्या 7 औक्षहिनी अफाट सैन्याला नव्हे. कर्ण, श्रीकृष्ण आपल्या पक्षाला येईल असं अजूनही वाटतं तुला? तो भुवया उंचावत म्हणाला. होय, तू त्याच्यासमोर आजही नतमस्तक झालास तर, त्याची क्षमा मागितलीस तर. मला श्रीकृष्णाच्या उदारतेची खात्री वाटत होती. शक्य नाही, तो येणार नाही असं भासवून मी तुझी दिशाभूल करीत नाही, पण माझी खात्री आहे, मी त्याच्या चरणांवर मस्तक घासलं तरी तो येणार नाही आणि ते मी कधी घासणारही नाही. मग अवश्य एक तरी कर, त्याला तटस्थ राहायला सांग. द्वारकेतच तोच एक निर्वाणीचा मार्ग होता. ठीक आहे, तुझ्या इच्छेसाठी मी द्वारकेलाही जाईन, श्रीकृष्णाला वळवण्याचा यत्नही करीन. तू, पितामह, अश्वत्थामा, युद्धभूमी तयार करवून घ्या. पितामहांना विचारून युद्धाचे नियम ठरवून घ्या. शस्त्रास्त्र, रथ, लोहत्राण, ध्वज, रणवाद्य यांची तयारी ठेवा. आलेल्या सर्व सैनिकांना धनधान्य आणि सोमरस यांचा पुरवठा नित्यनेमानं काळजीपूर्वक करा. आपल्या सारथी प्रतिकामन याला आज्ञा घेऊन द्वारकेला जाण्यासाठी त्यानं तात्काळ रथ जोडायला सांगितला. मी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानं श्रीकृष्णाला तटस्थ ठेवला तरी पुरेसं होतं. केवळ श्रीकृष्ण पाठपुरावा करीत होता म्हणून पांडव वीर गणले जात होते, नाहीतर एरवी ते समर्थांच्या राज्यातील भिक्षुक होते. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.